राणा चिवीगाव तालुक्यात राहणारे रहिवासी आहे. माझं असं काम होतं एमआरजीच्या कामाची जे मी 2 महिन्यापूर्वी मी तक्रार दिली होती. त्या तक्रारीचं कुठल्याही प्रकारचं आजपर्यंत निवारण झालं नाही. आणि दुसरी गोष्ट मी वारंवार स्मरणपत्र दिलं तर त्याच्या आता पण कोणत्याही गोष्टीची काय ऑब्जेक्शन घेतलं नाही सर. साहेबाचं ऑफिस किती जाऊन आहे? साहेबाचा ऑब्जेक्शन मी आज कमी 5-6 दिवसाला घेतो, पण असं नेहमी आज का साहेब बाहेर गेले, आज उद्या का बाहेर गेले, असं असं नेहमीच साहेब भेटत नाही. मी कमी की आधी सारखंच करतो. माझा विषय एमआरजीच्या कामाची चौकशी आणि जे वेगवेगळे पंचायत ऍप आहे त्या ऍपमध्ये फार चुकीची माहिती भरलेली आहे. त्याविषयी थोडं ऑब्जेक्शन द्यायला आलो होतो, पण साहेब भेटत नाही. साहेब वारंवार सुट्ट्या मारतात. वारंवार काहीच नाही, कधीच नाही. साहेबाची तर बदली तर व्हायला पाहिजे, कारण त्यांचे गरीब लोकांचं काम होत नाही. कारण शासनाने दिलेल्या आपलं जॉब दिलाय त्यासाठी आपण राहणं ऑफिसमध्ये जरुरी आहे ना. जेवढा आपला कार्यकाळ आहे त्या वेळामध्ये ऑफिसमध्ये राहणं, गरीबाच्या जे चौकशीसाठी आले त्यांची निवारण करणं हे साहेबाचं कर्तव्य आहे ना. लॉकच असते ऑफिसला. ऑफिसला नेहमीच आधी इथे पिऊन बसून असतात, त्यांना विचारलं साहेब कुठे बाहेर गेले, इकडे गेले, तिकडे गेले. आता चपराशी पण नाही देतात. चपराशी नाही साहेब बाहेर गेले, तिकडे गेले, तिकडे गेले. नंतर या पुन्हा या, उद्या या, परवा या, उडावडीत होतं नेहमीच. मी 15 किलोमीटर रोज जाणार, 15-20 किलोमीटर. तुमचं नाव काय? सुनील बाबुराव देशमुख, सुनीलराव बाबुराव मोरे. भणगीच आहे. आम्ही नांदेड तालुक्यामध्ये छोटं गाव भणगी वाडीपाटी पासून 5 किलोमीटर गाव आहे. मोरे भणगी. कशामुळे काय काम? मला ग्रामसेवकाला भेटायचं, भणगीचा ग्रामसेवक त्याला भेटायचं होतं. ग्रामसेवक मला भेटले नाहीत. मी 8 दिवस झाला चक्रा मारित आहे. ग्रामसेवक साहेबाची म्हणजे मुलाखत झाली नाही अजिबात. त्यासाठी शोकांतिका करून बीडीओ साहेब जे असतील, बीडीओ साहेबाला म्हणणं नाही, कारण बीडीओ साहेबाचाच ताला आहे. बीडीओ साहेबाला आपण काय बोलणार आहे? काय काम होतं? काय काम? खूप काम आहे साहेब. नळाला पाणी नाही, योजना बंद आहे. ऑफिस किती दिवस बंद आहे? सर मी 2 दिवस चक्रा मारित आहे. मग खेड्यात